मित्रांनो, मला खात्री आहे की आपल्यापैकी असंख्य लोक दुबईला गेले असतील, काही लोक दुबईला गेलेही नसतील. मात्र काही लोकांना दुबई पाहून डायरेक्ट डोक्याची गोटी फिरते आणि पिसाळल्यासारखे वागायला लागतात. आज एका अशाच नमुन्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बॉस. येस, आपल्या महाराष्ट्राचे तरुण तडफदार एंटरप्रेन्योर प्रतीक भाऊ शिंदे यांनी फ्रँचायझी विकून पैसे जमा केले. त्यातनं ते दुबईला गेले आणि दुबईला गेल्यानंतर यांच्या डोक्याची गोटी फिरली, अकलाचे कॅपॅसिटर उडाले आणि इतकं येड्यासारखं वागायला लागले की 10 दिवसामध्ये 1000 पोस्ट करायचं ठरवलं. ज्याने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं असेल ना, त्यांनी पण चंद्र पाहून एवढे येड्यागत केलं नसेल किंवा एवढी हवाबाजी केली नसेल जेवढी प्रतीक भाऊने 20,000 रुपयाचं रिटर्न फ्लाईट तिकीट काढून दुबईला जाऊन केली आहे. आणि ॲटिट्यूड तर बट ऑब्व्हियसली असतोच. माझी खूप इच्छा आहे की प्रतीक भाऊ ना बिग बॉसच्या घरामध्ये असावे त्या सीझनला मी पण आहे. मला सकाळ दुपार संध्याकाळ अशा लोकांना नाश्ता करायचा आहे. मी करू काय? माहिती ही दुबई, मी दुबईमध्ये आपल्या भारतापेक्षा 25 पटीने पुढे आहे. आता मी दुबईला प्रतीक शिंदे यांच्या ह्या सगळ्या दुबईचे लाईफस्टाईलचे सगळे व्हिडिओज आणि फोटोज बघितल्यानंतर मला हे कळून चुकलंय गाईज की विराट कोहली, लिओनेल मेस्सी, जेफ बेझोस, जॉन सीना आणि प्रतीक शिंदे हे सगळे एका लेवलचे माणसं आहेत. हा भारतातून दुबईला गेलेला पहिला माणूस आहे ज्याला दुबई पाहून असं येण्यासारखं व्हायला लागलंय. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा वास्को द गामा पण इंडियामध्ये आला असेल ना, त्या वास्को द गामाच्या आईच्या गावात त्याला पण इंडिया पाहून एवढं येण्यासारखं वाटलं नसेल जेवढं भाईला उंच दुबईच्या बिल्डिंगा पाहून झालंय. इतनी खुशी मुझे. दुबईला गेल्यानंतर बट ऑब्व्हियसली सगळ्यात पहिले माणूस बुर्ज खलिफाकडे धाव घेतो. प्रतीक भाऊंनी पण तेच केलं आणि बुर्ज खलिफा मध्ये जाऊन 1 मिलियनचं सेलिब्रेशन केलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. 1 मिलियन फॉलोअर्स कंप्लीटेड आणि 1 मिलियनचा केक कट करतोय आपल्या बुर्ज खलिफावरती. बुर्ज खलिफामध्ये जाऊन केक कट करायच्या नावाखाली त्यांनी डोनट कट केला आहे. कारण बुर्ज खलिफामध्ये केक जो आहे एक तर भेटत नाही किंवा परवडत नाही. आता मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मी नव्हते केक बी कापल्याची चिंदीगिरी नव्हती केली. पण मी ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन प्रतीक शिंदे सर डायरेक्ट म्हणतात, थँक्यू बुर्ज खलिफा टीम. थँक्यू दुबई, थँक्यू बुर्ज खलिफा टीम, अँड थँक्यू टू माय स्पेशल वन. अरे बाबा, थँक्यू कशासाठी? अरे 4,000 रुपये दिल्यानंतर ते लिफ्टनं कोणालाही धपकन वर घेऊन जातात. तर थँक्यू टीम फॉर व्हॉट? फॉर गिव्हिंग यू एंट्री. आणि वरती गेल्यानंतर ते डोनट कट केल्यानंतर 1000 रुपयाचा तो त्या काचेमधनं खाली लोकांना हातवारे करतोय. अरे बाबा, रिफ्लेक्टिव्ह ग्लेझिंग लो एमिसिटी ग्लास मधनं तू कोणाला हात करतोय? ते पण 120व्या मजल्याच्या वरनं. अरे बाबा, खाली कोणाला दिसत नाही रे. अरे हा असं का वागतो? पहिले तर हा व्हिडिओ जो काढतो, अहो त्या बुर्ज खलिफाला डेकला तुम्ही गेले तिथे लय पब्लिक असते गाईज. एवढ्या गर्दीमध्ये असं वागणं म्हणजे इट इज सो एम्बॅरसिंग. आय एम टेलिंग यू. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा ते त्यांच्या हॉटेलमध्ये गेले आणि त्यांना जेव्हा कळलं की त्यांच्या हॉटेलमधनं त्यांना बुर्ज खलिफाचा व्ह्यू दिसतो, प्रतीक शिंदे सर आपले ओले चिंब झाले. बेडवर उठलो की बुर्ज खलिफा ज्यासाठी लोकांचा जीव जातो तर पडतात बुर्ज खलिफा बघायला. हे माझ्या रूमच्या बाल्कनीत नाही बुर्ज खलिफा व्ह्यू. दुबईमध्ये मी ज्या रूम मध्ये राहतोय का, देशातली ना जगातलं सगळ्यात उंच टॉलेस्ट हॉटेल इन द वर्ल्ड, 35,000 रुपये. विश्वास बसत नसेल तर गुगलला जायचं, जेव्हा हॉटेल सर्च करायचं, रूफटॉपचं सर्च करायचं, रेंट किती रूमचा बघायचा. दिरम मध्ये दिरम. He got wet as soon as he got to know that he is going to see Burj Khalifa from his room. पण ते रूफटॉप नसतं, ते टॉप फ्लोअर असतं. रूफटॉपला गच्ची असते. तर रूफटॉपला रूम कशी असेल जर तो रूफटॉप आहे? अरे प्रत्येक यार भाऊ, 4-5 लाख लोक लाईक करतात ना रे तुझे व्हिडिओ. रूफटॉप नाही रे बाबा, टॉप फ्लोअर म्हणतात त्याला. आणि ॲज फार ॲज माय जनरल नॉलेज इज सेइंग, आय एम टेलिंग यू की जगातलं सगळ्यात टॉलेस्ट हॉटेल जे आहे हे काहीतरी CL टॉवर का CL दुबई मरीना नावाने आहे. हे गेवरा आय डोंट थिंक सो इट इज द टॉलेस्ट. पण मग ठीक आहे भाऊ, याला त्या पॅकेजमध्ये दिलं असेल तर मग इट्स ओके. बुर्ज खलिफा जेव्हा कळली तेव्हा त्याला कळलं की हॉटेलमध्ये कोणत्या व्हिडिओ बनवताना आपल्याला बुर्ज खलिफा दाखवायची गरज आहे. त्यामुळे सकाळ झाली का बुर्ज खलिफा, दुपार झाली का बुर्ज खलिफा, त्याच बुर्ज खलिफाच्या पुढे उभा राहून रात्र झाली का बुर्ज खलिफा, मध्ये व्हिडिओ बनवला जी करदा दिला तू तेनू बुर्ज खलिफा, जिकरदा दिला तू तनु बुर्ज खलिफा. खालनं बुर्ज खलिफा, वरनं पण बुर्ज खलिफा. रूमच्या बाल्कनीत नाही बुर्ज खलिफा व्ह्यू. अरे लोक जेवढा मियाच्या खालीवर करत नाही तेवढे हा त्या बुर्ज खलिफाच्या खालीवर करतोय. कधी कधी मला टेन्शन आले हा बुर्ज खलिफावर चढल म्हणून. दुबईला गेल्यानंतर कुठे पण चांगली गाडी दिसली का त्याच्यावर कचकन फोटो काढून घ्यायचाच असतो. म्हणजे ही हरकत मी पण केली होती, पण मग मी कमीत कमी 100 फूट लांब होतो गाडीपासून.
पहिले तर प्रतीक शेट यांना सांगायची गरज आहे की इथे जे त्या गाडीवरती फॉर्म मारतात ती गाडी तिथं टॅक्सी म्हणून वापरली जाते आणि जे दुबईला गेले त्यांना कळेल दुबईमध्ये टॅक्सी नाही परवडत, त्यामुळे गपचूप ते मेट्रोमध्येच तिकडे घामाला घाम चिटकवत बसावं लागतं. सो बेसिकली प्रतीक शिंदेची टूर इज एव्हरी दुबई टूर. बुर्ज खलिफा पाहून येड्यागत करणं, कोणाची गाडी समोर जाऊन पटकन तिथं फोटो काढणं, बावळ्यागत ते कपडे घालून गावभर फिरलाय हा दुबईमध्ये. दुबईला गेल्यानंतर प्रतीक शेट जगाचा मालक झाल्यासारखं वागताय. तिथे लोक अब्जाने उडवतायत, अब्जोधीश लोक आहेत आणि तिथं हा आपली मेणबत्ती घेऊन धावतोय. इतकं एम्बॅरेसिंग वाटतं ॲज इंडियन टू सी ऑल ऑफ दिस. आणि ऑन टॉप ऑफ दॅट तिथल्या माणसांना पण सोडत नाही हा. तुम्हाला काय वाटतं फक्त भारतातच? अरे नाही भाऊ, दुबईमध्ये पण या बाईसोबत ही ट्रिपल एकाचा क्रिंज व्हिडिओ केल्यानंतर तिथल्या त्या टॅक्सी ड्रायव्हरला पण त्यांनी धरून काहीतरी वेगळेच संवाद साधलेत. मित्रांनो, हे असं सगळं वागून भारतीयांची देशाच्या बाहेर जाऊन चव काढतात. मी तुम्हाला सांगतो, थोडंफार फिरल्यानंतर मला कळलं की देशाची आपल्या आणि भारतीयांची खास करून जगातली जी इमेज ही फार चांगली नाही आहेत. ते आपल्याला अनसिव्हिलाइज समजतात, ते आपल्याला थोडेसे सिविक सेन्स नसलेली माणसं समजतात आणि अशा सगळ्या वागण्यातनं त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतो. भारतात फिरवतोय हत्ती आणि दुबईमध्ये फिरवतोय हत्तीचा पिल्लू. हॅशटॅग ट्रिपल एक्का. गाईज, ह्या गाडीची नाशिक, कोल्हापूर, जळगावमध्ये 100 रुपयामध्ये चक्कर मिळते. हत्तीचा पिल्लू वगैरे सगळे डायलॉग बोलतोय, मला कळतच नाही आणि कंटिन्यू त्या गाडीच्या व्हिडिओमध्ये गोल गोल घुमी करतोय. भाऊ, चक्कर मारून झाले असेल तर देऊन टाक ती गाडी परत, भाड्याची आहे ती. तुम्ही काम करायला दुबईला येता आणि आम्ही तुमच्यासारखे काम करणारे नाचवायला. तुम्ही दुबईला कामं करायला येता, आम्ही तुमच्यासारखे नाचवायला. तुम्हाला मी एक सांगू, याचा काही हिंट मला यायला लागलाय का हा त्यांनी कोणावर डिस केलाय, पण आपण पर्सनल रिमार्क करत नाही म्हणून आपण तो विषय जरा बाजूला ठेवू. अरे गुरु घंटेश, त्या डिनर सफारीची किंमत 2 ते 3 हजार रुपये असते, ती पण शेअर गाडीमधून येतात. एवढंच नाही तर डिलक्स जरी करायची म्हटली तरी 4 ते 5 हजार रुपयामध्ये ही सगळी वेकेशन ट्रिप जी आहे ही कन्फर्म होऊन जाते. आणि जर तुम्हाला खूपच रईसी द्यायची, तुम्हाला हमर गाडीतनं नेतात, त्याचे डायरेक्ट 40,000 रुपये लागतात. आपण गेलो आहोत 4-5 हजार रुपये देऊन त्या शेअरच्या त्या लँड क्रुझरच्या ट्रिपमध्ये, जी वाळवंटातनं खालीवर करते आणि नंतर 2 घास खायला नेते. तिथे गेल्यानंतर असले काहीतरी कपडे घालून पहिले तर दिवसभर फिरणं आणि मग असा वरचा डायलॉग देणं की बापरे आम्ही इथं नाचवायला आलोय. अरे नाही नाचवू शकत मित्रा, एक तिकीट काढून तो गेलाय तिला नाचायला बघायला, ती तुला उभा आडवा विकत घेईल रे. आणि हे कपडे घालून का फिरतोय तो? अरे प्रतीक भावा, असे कपडे घालून का फिरतो? इट इज सो एम्बॅरेसिंग टू वॉच इन द फर्स्ट प्लेस. शेळीचं नाव घोडा ठेवलं म्हणून शेळी घोडा होत नाही. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. ह्याच शेअर ट्रिपमध्ये जेव्हा प्रतीक भाऊ फिरत होते तेव्हा त्यांना कळलं की गाडीमध्ये आपण पुढे बसू म्हणजे आपल्याला चांगला व्ह्यू येईल. आणि पटकन त्यांनी तिथे जाऊन मराठी गाणं लावलं. मराठी गाणं तर खेळलंच पाहिजे, त्याशिवाय कसं होणार? लोकांची सिंपती कशी भेटणार गाईज? दुबईमध्ये असं तरी गाणं वाजणार कुठलं? आपलं मराठीत गाणं वाजणार. समजलं का? सोन्याचा थोडा न जाणू माझा देऊन फिरतो ब्लॅक घोडा. जसं मी सांगितलं, इट इज शेअर राईड. 2-3 हजार रुपये देऊन आपण त्या गाडीमध्ये जाऊन बसलेलो आहोत गाईज. आणि सिविक सेन्सची सगळी मम्मी फादर एक केली आहे. त्या ड्रायव्हरला तो ऑकवर्ड केल्याचं त्यांनी, पण मागे बसलेले को इंडियन्स पण एम्बॅरस झाले होते. सोन्याचा थोडा न जाणू माझा देऊन फिरतो ब्लॅक घोडा. अरे भडव्या, कशाला हे सगळं करतोस? चांगलं जीवन जग की. आणि मग त्या रीलमध्ये प्रतीक भाऊंचे डायलॉग तर असतातच. उगाच असं काहीतरी बोलून गावाखेड्यातल्या पोटाला येड्यात काढायचं काम करतो. अशा सगळ्या आपल्या अप्रोचमुळे, अशा सगळ्या वागण्यामुळे दुबईमध्ये जा किंवा व्हिएतनाम, थायलंडमध्ये जा, जर कुठे तुम्ही शेअर टूर केली ना, तर आजकाल इंडियन लोकांची वेगळी बारी बसवतात, कारण ते जगाच्या वेगळे वागायला लागलेत. लोकांना असं व्हायला लागले. आता मी काय करू प्रतीक भावा तुझं? एनिवेज गाईज, दिस इज ट्रू की प्रतीक शेट दुबईला स्वतःच्या कष्टावरती गेलेत, पण तिथे जाऊन भारतीयांची चव काढण्याचा कार्यक्रम मला नाही पटत आहे. लवकरात लवकर होपफुली प्रतीक भाऊ परत यावे, कारण आपल्या फॉर्च्युनरचे हप्तेपर्यंत बाकी. भेटूत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. मीनवाईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटूत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या गाईज.